मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या शिंदे समितीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात समितीने इतर राज्यात जाऊन केला होता अभ्यास। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीपी लो झाल्याची डॉक्टरांची माहिती। अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांवर उपचार सुरू। वेगवेगळ्या शेतकरी संघटना एकत्र येऊन परिवर्तन आघाडी, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीआरएस सह समविचारी संघटना एकत्र येत 288 जागा लढवणार, राजू शेट्टी यांची माहिती। सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं फेसबुक अकाउंट हॅक। शिवेंद्रराजे यांची सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार, सातारा पोलिसांकडून हॅकर्सचा शोध सुरू। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय जारी। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या 52,16,000 लाभार्थ्यांना लाभ मिळणार। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 1 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात साजरा करणार। अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या जन्मगावी प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची माहिती। आषाढी सोहळा आटोपून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी अलंकापुरीत विसावली। भाविकांकडून मोठ्या उत्साहामध्ये पालखीचं स्वागत। खडकवासला धरण साखळीत 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ। पानशेत धरण फुल तर वरसगाव, टेमघर 2 धरणं भरण्याच्या मार्गावर। छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा कोरोनाची एंट्री। संभाजीनगर शहरातल्या 7 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह। संभाजीनगर शहरात एकूण 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। महालक्ष्मी रेसकोर्समध्ये घोड्यांच्या शर्यतीच्या आयोजनासाठी 1 कोटी वार्षिक परवाना फी आकारण्यास शासनाची परवानगी। परवाना शुल्कामध्ये दर 3 वर्षांनंतर 10 लाख वाढ करण्यास शासनाची मान्यता। पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल। अवघ्या 5 मिनिटात 258 गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग फुल। वेटिंग लिस्ट 700 ते 800च्या घरात। वाढती मागणी पाहता रेल्वे आणखी गाड्या सोडण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।